नमस्कार, मेरे विगजे आपण पाहता जनतेचा आवाज। अहिल्यानगर जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा, शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या युरिया या रासायनिक खताचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रासमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। ब्राह्मणवाडा गावात युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले। विशेष म्हणजे एका शेतकऱ्याला केवळ एकच युरियाची गोण दिली जात असल्याने मोठ्या क्षेत्रावरील शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन असतानाही त्याला केवळ एकच गोणी मिळत असल्याने शेतीच्या कामांवर त्याचा थेट परिणाम होत आहे। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सांगितले जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यासाठीच असा वेगळा न्याय का, असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी राज्यात चिंतेत असून कृषी विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात युरिया खताचा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खत मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। आता कृषी विभाग या प्रश्नावर तातडीने काय निर्णय घेतो याकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आता आमचे काढे घेतले नाही आज काय परिस्थिती अजून आता नाही म्हणतोय तू तुम्हाला गुन्हे मिळाले नाही? नाही आम्हाला दिलत नाही मार्केट आम्हाला नाही आता नाही झाली तिथं एका आधार कार्ड एकच गोण देतात। आता मला 10 एकर शेती, एक गोण कुठे टाकायची? आणि इथं शेतकरी असतात सगळे यांनी कुठे काय करायचं? शासनाने समजा जर एका आधार कार्ड एकच गोण दिली, एका आधार कार्ड जर एकच गोण दिली, शेतकऱ्यांनी करायचं काय? हा मोठा प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे। हा गंभीर प्रश्न आहे। त्यामुळं जशी शेती असेल त्या प्रमाणात तिने ते खत वाटप केले पाहिजे। तिने काय करणार? चालू घरी तर शासनाने काय करा, पुरवठा वाढून द्यावा, म्हणजे ते वितरण चांगल्या प्रकारे होईल। अन्यथा इथं गोंधळ हो राहिले आधार कार्ड एक गोंद देतो, आता इथे गर्दी गुन्हे काय होत नाही ना। ऐका त्यांच्याशी बोलू द्या, बोला, सांगा काय परिस्थिती आहे, किती स्टॉक आलाय तुमच्याकडे 167 आणि आधार कार्ड किती आलेत आतापर्यंत? 167 आपण जमा करून घेतो, बाकीचे नाही जेवढे सगळे शेतकऱ्याला त्यांचे घेतले जातात।